श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते. स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सगळ्यांचा पाडवा, भाऊबीज, लक्ष्मीपूजन कसे झाले नक्की सांगा. बघता बघता दिवाळीची तयारी आपण महिना 15 दिवस आधीपासून करतो आणि दिवाळी संपूनही जाते. वाट बघावी लागते ती पुढच्या वर्षीच्या दिवाळीची. असंच असतं आयुष्यामध्ये. आनंदाच्या क्षणांची नेहमी वाट बघावी लागते आणि दुःखाच्या क्षणांची कधी वाट बघावी लागत नाही, पण ते आपोआप जीवनामध्ये येतात. तुम्ही कधीही बघा, आपण गणपती उत्सवाला आनंदी असतो, दिवाळीमध्ये आपण आनंदी असतो, पण हे दिवस आपल्याला रोज रोज मिळतात का? नाही. तर वर्षातून एकदाच आपल्याला हा आनंद साजरा करायला मिळतो. म्हणून जे आनंदाचे क्षण आहेत ते आनंदाने जगून घेण्याचं आपल्याला जर एकदा कला मिळाली तर काहीच अवघड नाही आहे की आयुष्यात आनंदी कसे राहायचे. खूप मला म्हणजे प्रश्न येतात किंवा मला कमेंट्स येतात की ताई आनंदी कसे राहायचे किंवा तुम्ही एवढ्या पॉझिटिव्ह कसे राहता. असं काही नाही आहे. मी सुद्धा माणूस आहे. कधी कधी मीही निगेटिव्ह होते, कधी कधी माझ्याही आयुष्यात निगेटिव्हिटी पसरते किंवा मीही रडते, मीही बोलते. मी सुद्धा माणूस आहे. मात्र त्या सगळ्या पलीकडेही आपल्याला आपल्यासाठी जगायचं आहे हे विसरून कधी चालत नाही. आपल्यावर जबाबदारी आहे किंवा आपल्याला मुलं आहेत आणि आपण सततच जर एक विषय घेऊन बसलो तर आपलं जगणं अवघड होईल. हे मला आता चांगलं माहिती होऊन पटलेलं आहे. त्यामुळे मी आता जगायला शिकलेले आहे. प्रत्येक जण स्ट्रॉंग असतं आणि एका स्त्रीच्या अंगामध्ये तर आत्मविश्वास आणि ताकद ही प्रचंड असते, जी कोणाच्यातही नसते. जी एका जीवाला जन्म देऊ शकते, ती काय नाही करू शकत हे सांगा. स्त्रियांनी ठरवलं तर स्त्रिया आपल्या घराचा स्वर्ग बनवू शकतात आणि स्त्रियांच्या मनात आलं तर त्याच घराचा स्त्री नरकही बनवू शकते. अशी असते स्त्री. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. थोडंसं बोलावंसं वाटलं तुमच्याशी म्हणून बोलले. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडू आणि कुलपाचा उपाय सांगणार आहे, जो मी नेहमी सांगत आलेली आहे, पण नवीन व्ह्यूवर्स भरपूर जोडले गेलेले आहेत आणि काही जणांना सांगितलेला उपाय कळत नाही, त्यामुळे ते नीट करत नाहीत आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट त्यांना चांगला मिळत नाही. अगदी व्यवस्थित ऐका. दोन्ही उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचे आहेत, मात्र एकदम दोन्ही करायचे नाही आहेत. एक शुक्रवार एक उपाय करायचा आहे आणि दुसरा शुक्रवार दुसरा उपाय करायचा आहे. म्हणजे एका वेळेस एकच उपाय तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे नेमकं ते सांगते. आधी कुलपाचा उपाय सांगते. गुरुवारी संध्याकाळी, दुपारी, सकाळी केव्हाही कुलपाच्या दुकानात जाऊन तुम्हाला एक कुलूप घेऊन यायचं आहे आणि ते कुलूप दुकानामध्ये उघडून बघायचं नाहीये. शक्यतो पितळी कुलूप आणा किंवा स्टीलचं कुलूप आणा. साईज कितीही असू शकते, घराला पुरेल एवढी मोठी छोटी कितीही असू शकते. लोखंडी कुलूप चुकूनही आणायचं नाहीये. ॲल्युमिनियम साधारण असतं ते कुलूप आणायचं नाहीये. पितळी आणा, चांदीचं आणा किंवा स्टीलचं आणा. जशी तुमची परिस्थिती आहे त्याप्रमाणे आणा. कुलूप आणताना त्या दुकानदाराने जेवढे पैसे मागितले आहेत, आता काही दुकानदार 200चं कुलूप 500ला सांगणार नाही, किमान 200-100ला कुलूप आहेत, तर त्यामध्ये बार्गेनिंग करायचं नाही. दुकानदाराला म्हणायचं मला कुलूप द्या. ते म्हणतील उघडून बघा, चेक करा, तक्रार नको. परत म्हणायचं नाही, तसंच द्या, तसंच द्या म्हणायचं. त्यानंतर कुठंही दुसरीकडे न जाता डायरेक्ट घरी यायचं. शक्यतो रस्त्यात कोणाशीही बोलायचं नाही, कारण हा उपाय तेव्हाच आपला चालू होतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री जेवण वगैरे झालं की ते कुलूप तुमच्या उशाखाली घेऊन, म्हणजे त्या बॉक्स सहित, अगदी ते छोटंच असेल एवढं, त्या बॉक्स सहित कुलूप घेऊन तुम्हाला झोपी जायचं आहे. शुक्रवारी झोपी जायचं आहे आणि तुमच्या इच्छा ज्या काही मनात आहेत ना, त्या झोपायच्या आधी पॉझिटिव्हली बोलून थँक्यू देवा, मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल थँक्यू आणि जे काही देणार आहेस त्याबद्दल पण धन्यवाद, असं बोलून तुम्हाला झोपायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत आणि झोपी जायचं आहे. शुक्रवारी तुम्हाला पहाटे 5च्या आधी उठायचं आहे. असं नाही की 7ला उठलाय, 8ला उठलाय, 9ला उठलाय मग केलाय उपाय. नाही. उपाय जर सांगितल्याप्रमाणे तंतोतंत केला तर तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगते, कारण आजमावलेले, मी स्वतः केलेले आणि अनेक क्लायंटला दिलेला हा उपाय आहे. तर तुम्हाला शुक्रवारी पहाटे 5-4लाच उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि ते कुलूप घेऊन तुम्हाला कोणत्याही मंदिराच्या इथं जायचं आहे. गणपतीचं असू शकतं, लक्ष्मीचं असू शकतं, कोणतंही मंदिर जे तुमच्या जवळ आहे, हनुमानाचं असू शकतं, शंकराचं असू शकतं, भैरवनाथाचं असू शकतं. कोणत्याही मंदिराच्या दारामध्ये जायचं आहे. मला माहिती आहे की 5ला कधीही
आपलं आहे मंदिर चालू नसतं, मंदिराच्या दरवाजामध्ये ते कुलूप ठेवून यायचं आहे आणि कुठंही मागं न बघता, कुठंही वळून न बघता घरी यायचं आहे. घरी आलात की तोंड हातपाय धुवायचं आहे आणि तुमच्या दैनंदिन कामाला लागायचं आहे. असं मान्यता आहे की हे एक कुलूप जेव्हा उघडलं जातं, कधीही, कदाचित ते कुलूप महिन्यानं उघडलं जाईल, 2 महिन्यानं, वर्षानं किंवा कदाचित पहिल्या दिवशी. जसं जसं त्या कुलपाचा वापर कुणी करेल तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत जाते. ते कुलूप उघडलं की आपल्या नशिबाची किल्ली उघडण्यास मदत होते, अशी या उपायाची मान्यता आहे. करून बघा, श्रद्धेनं करा. असं केल्यानं काय होतं, असं तुमच्या मनात जर किंतु परंतु आला तर तो उपाय काम करत नाही. मी ज्या काही तुम्हाला वस्तू देते बघा, त्या वस्तू सुद्धा काही लोक विचारतात, ताई 100% रिझल्ट आहे का, घेऊ ना, असे मनात शंका ज्यांच्या येतात ना, त्यांच्यावर ते उपाय किंवा वस्तू काम करत नाहीत. मनात श्रद्धा हवी, भक्ती हवी आणि पूर्ण पॉझिटिव्हपणा हवा की हे होणारच आहे, हे काम माझं होणारच आहे आणि म्हणून मी हा उपाय करते आहे. झालंच आहे म्हटलात तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं कुलपाचा उपाय करायचा आहे. आता झाडूचा उपाय सांगते. कोणत्याही गुरुवारी, म्हणजे तुम्ही या समजा गुरुवारी कुलपाचा उपाय केला तर त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला झाडूचा उपाय करायचा आहे. गुरुवारी जाऊन तुम्हाला 2 झाडू खरेदी करून यायचे आहेत. 2 झाडू म्हणजे केरसुणी नाही, लांब झाडू असतात आपले रेग्युलर झाडू जे असतात, ते 2 झाडू तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि त्या दोन्ही झाडूंची गुरुवारीच तुम्हाला रात्री पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं, थोडंसं पाणी शिंपडायचं, पाटावर ठेवायचे किंवा एखाद्या वस्त्रावर ठेवायचे आणि त्याची पूजा करून घ्यायची. पूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ते जे झाडू आहेत ते तिथंच देवापाशी ठेवायचे आहेत. सकाळी शुक्रवारी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, 4ला वगैरे आंघोळ करायची आहे, ते झाडू घ्यायचे आहेत आणि तुम्हाला शुक्रवारी सकाळी गणपतीच्या किंवा लक्ष्मीच्या मंदिरामध्ये झाडू दारातच ठेवून यायचे आहेत. लक्षात घ्या, जाताना कुणी टोकलं नाही पाहिजे. म्हणजे कुणी टोकलं नाही पाहिजेचा अर्थ सांगते की कुणी म्हटलं काय एवढ्या सकाळी कुठं, काहीच बोलायचं नाही. गाडीवर जायचं, गाडीवर यायचं, चालत गेला चालत जायचं, चालत यायचं, कुणाशीही बोलायचं नाही. ते झाडू दारात ठेवायचे, मनोमन प्रार्थना करायची की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. कुठल्या ज्या इच्छा आहेत तुमच्या 2, 3, 4 त्या सगळ्या बोलायच्या आहेत आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे. घरी आलात की पुन्हा तोंड हातपाय धुवायचं आहे आणि तुमच्या कामाला लागायचं आहे. जसं जसं या झाडूनं ते मंदिर किंवा कुणाचं घर झाडलं जाईल, ज्याचा वापर होईल, तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यास मदत होते. हे उपाय चांगले आहेत, अनुभव सिद्ध आहेत, अनेकांना याचा फायदा झालेला आहे आणि तुम्हालाही व्हावा. अगदी नम्र काय म्हणतात त्याला, अगदी माझी मनापासूनची अपेक्षा आहे की याचा फायदा तुम्हालाही व्हावा आणि सगळ्यांना व्हावा. मी हे स्वतः उपाय 2 ते 3 वेळा केलेले आहेत आणि दोन्ही तिन्ही वेळेस ज्या छोट्या छोट्या इच्छा मी बोलले होते त्या माझ्या पूर्णही झालेल्या आहेत. तुमच्या मनात जर उपायांविषयी श्रद्धा असेल, भक्ती असेल तर अवश्य करा. या सगळ्याबरोबर आपल्याला स्वामी सेवा चुकवायच्या नाही आहेत. महाराजांच्या सेवा या करायच्याच आहेत. महाराजांच्या रोज 3 अध्याय, 1 अध्याय, 7 अध्याय मोजून मापून सेवा करू नका. जितकी जमेल तितकी करा. त्याचप्रमाणे 1 माळ, 3 माळ, 5 माळी, 11 माळी जप करायचा आहे. माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. ज्या घरात रोज माता लक्ष्मीचा जप, गुरूंचा जप आणि कुलदेवीचा जप होतो त्या घरात असंही काही कमी पडत नाही. आणि ज्या घरात दत्तगुरूंचा, महाराजांचा वास असतो, ज्या घरात त्यांची सेवा केली जाते, त्या घरामध्ये बाहेरची बाधा, कुणी केलेली करणी बाधा पोचू सुद्धा शकत नाही, नाही ती दरवाजाला सुद्धा स्पर्श करू शकत नाही. म्हणून उपायांसोबत सेवा या चुकवू नका. सेवा हा आपला मूळ आहे, उद्देश आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी वाढवा. उपाय जास्तीत जास्त शेअर करा. सेवांचे व्हिडिओ येतात ते पण जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक कमेंट, पॉझिटिव्ह कमेंट मला अजून नवीन व्हिडिओ घेऊन येण्यास प्रोत्साहित करतो. म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. श्री स्वामी समर्थ.